रामकृष्ण हरी. मित्र हो, भजन शिकूया या उपक्रमामध्ये आपण भजन पाठ भाग नंबर 5व्या मध्ये आपण भेटत आहोत. सगळ्यांचे स्वागत आहे. आपण याआधी 4 भागाचं निरीक्षण केलं आणि या 4 भागामध्ये मी भजनी टेक्याबद्दल बरीच माहिती सांगितलेली आहे. मी परत सर्वांना एक विनंती करतो की बऱ्याच जणांकडे तानपुरा मशीन नसल्यामुळं त्यांना सराव करायला अडचण येते. म्हणून कालच्या भागामध्ये मी याचा उल्लेख केला होता, पण आता ती व्यवस्था आपण आपल्या चॅनलमध्ये केलेली आहे. 5 प्रकारचे टेम्पो मी रेकॉर्ड करून आपल्यापर्यंत पोहोचवलेत. त्यात 80 टेम्पो 80 वेगाचा एक व्हिडिओ आहे, एक 120चा आहे, एक 144चा आहे, एक 176चा आहे, एक 200चा आहे आणि एक 224चा आहे. असे 5 व्हिडिओ तुम्हाला टाकलेत. भरपूर झाले. या 5 व्हिडिओमध्ये कोणताही प्रकार मी सांगितलेला आहे त्याचा तुम्ही दररोज सराव करा. म्हणजे पुष्कळांची अशी मागणी होती की आमच्याकडे असं साधन नाही, त्याच्यामुळे जरा पंचायत होते. आणि परत मी तुम्हाला एक आठवण करून देतो की तबल्याची संगत असल्याशिवाय आपली लय पक्की होणार नाही, आपला टाळ पक्का होणार नाही, आपला ताल पक्का होणार नाही. हे अगदी काळ्या दगडावरची पांढरी आहे समजा तुम्ही. बरेच जण जे बेताल होतात भजन म्हणताना त्याला कारण त्यांना संगत नाही मिळाली आणि संगत न मिळाल्यामुळे त्यांचा ताल कच्चा राहिला. तो कच्चा राहायला नको म्हणून तुमच्यासाठी थोडा वेळ काढून आम्ही हे जे 5 टेम्पो दिलेत ना, तर ते भरपूर झालेत. त्याच्यावर तुम्ही सराव करा. कमी वेगाचा टेम्पो आहे 80चा. मला कोणतरी म्हटलं होतं की मी जसे केलेत तसे व्हिडिओ टाकले, त्यात 80चा टेम्पो मी शेवटी टाकला. कोणीतरी मला सांगितलंय की 80चा टेम्पो टाका, तोही टाकलेला आहे मी. त्याच्यामुळे आता तुम्हाला सराव करायला काही प्रॉब्लेम नाही. आपण मागच्या व्हिडिओमध्ये विलंबित लयीपासून तर अतिजलद लयीपर्यंत आणि अतिजलद लयीपासून परत आपण विलंबित लयीपर्यंत टाळी वाजवत वाजवत लय पक्की करायची आहे. खूप महत्वाचं आहे ते. याच्यात कोणी आळस करू नका किंवा हे काही विशेष नाही असं समजू नका. ते विशेषच आहे. जेवढा आपण या तबल्याच्या मात्र्यासोबत चालू, तबल्याच्या स्ट्रोक बरोबर चालू, तितका आपला खूप फायदा आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ती लय पक्की होत चालते. मला कोणीतरी परत सांगितलं की सुरुवातीला आमचं हुकायला लागलं परंतु आता जमायला लागलं, असंही आजच्या मेसेजमध्ये मी वाचलंय. फार आनंदाची गोष्ट आहे. आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला हातावर 8 मात्रे म्हणून कसे म्हणतात ते सांगणार आहे. हातावर म्हणजे आजही मी टाळाचा वापर करणार नाही या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये टाळाचा वापर करून या मात्र्यासोबत कसं टाळ वाजवायचं ते सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हातावर प्रॅक्टिस करायची आहे. टाळ एकदम हाती घेऊ नका, आधी हातावर प्रॅक्टिस करा. ज्याला टाळ येतो त्यांनी लगेच टाळ वापरा, काही प्रॉब्लेम नाही. तर आपण सुरुवातीला 80 टेम्पोच घेऊया, कारण या मसनीमध्ये कमीत कमी 80 टेम्पो आहे आणि जेवढा आपण कमी वेगामध्ये सराव करू तितका नंतर आपल्याला तो खूप कामी येतो. याच्यात परत या ठेक्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की याचा बोल तुम्हाला ध्यानात घ्यायचा आहे. याचा बोल आहे, तुम्हाला जे मी कोष्टक लिहून दिलं त्याच्यामध्ये बोल दिलेला आहे. धिन न धिन धिन क तीन न तीन तीन क असा बोल आहे. एकदा तुम्ही ऐका, तुम्हाला वाजून दाखवतो. धिन न धिन धिन क तीन न तीन तीन क धिन न धिन धिन क तीन न तीन तीन क धिन. हा झाला 8 मात्र्याचा बोल भजनी टेका. याच्यामध्ये तुम्हाला परत एक थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे. या बोलामध्ये धिन 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 क तीन तीन
ती न क असं न जिथं येतं ना तिथं तिथं 2 4 6 8 हे टाळीची मात्रा आहे, टोलाची मात्रा आहे. 2 4 6 8 बरोबर बघा तुम्ही. धिन न धिन म्हणजे मी हातावर करून दाखवतो. हे बा धिन न धिन धी नक तीन न तीन ती नक धिन न धिन धी नक तीन न तीन ती नक. या जिथं जिथं टाळी वाजते त्या ठिकाणी तुम्हाला न अक्षर ऐकायला मिळेल तबल्यातलं. तबला ओळखीचा ठेवायचा. हे बा पुन्हा लक्षात घ्या. धिन न धिन धी नक तीन न तीन ती नक धिन न धिन धी नक तीन न तीन ती नक. म्हणजे न जिथं येतं तिथे तिथं प्रत्येक ठिकाणी तो आपल्याला बोल ओळखू आला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपला टोलच यायला पाहिजे. हातावर वाजवलं तर टाळीच यायला पाहिजे. आता आम्ही नमुना म्हणून 5-5 मिनिटाचं करून दाखवतो, जास्त करणार नाही. कारण तुम्हाला आता मी 80 120 144 असे टेम्पोचे व्हिडिओ दिलेत. तुम्ही ह्याच्यातून ही माहिती घ्यायची आणि तो व्हिडिओ लावायचा आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. या अशी सुविधा करून दिली. अगोदर मी घेतलं होतं लक्षात की याच व्हिडिओमध्ये 10 मिनिटापर्यंत करून दाखवायचं, परंतु नंतर परत लक्षात आलं की आपल्याला स्पेशल टेम्पो दिला तर ते टेम्पो तुम्हाला नुसते लावून ज्यावेळेला तुमचं हातावरचं पाठ होईल फक्त टेम्पो लावायचा आणि मस्तपैकी टाळ वाजवत बसायचा. म्हणून ती संकल्पना समोर आली आणि लगेच ते व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. आता हातावर तुम्हाला काय म्हणायचं या 8 मात्रेला ते लक्षात घ्या. 8 मात्रेत त्या हातावर आपण जेव्हा म्हणतो ना त्यावेळेला हाताचीच भाषा वापरायची. अनेक ठिकाणी याच्यात असं मूठ न म्हणता मुरडा म्हणतात. तर त्या मुरड्याचा अर्थ मला काय माहित नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे याला आपण काय म्हणतो, मूठ म्हणतो आणि याला काय म्हणतो, टाळी म्हणतो. मग आपण तीच भाषा वापरू. आणि इकडे असं केलं आपण ते खाली झालं. खाली म्हणजे रिकामा याच्यात हात गेला. म्हणून आता हे लक्षात घ्या. आपल्याला मूठ म्हणायचंय, टाळी म्हणायची, खाली म्हणायचंय. म्हणजे 3 शब्द पाठ करायचे. मूठ टाळी खाली. बघा मूठ टाळी खाली परत टाळी. हे 4 मात्रे. 8 मात्रेचे 2 भाग करतात. 1 ते 4 मात्रे आणि 5 ते 8 मात्रे. त्यातले पहिले 4 मात्रे ते कसे, मूठ टाळी खाली टाळी. हा झाला एक भाग. आता असा दुसरा भाग, मूठ टाळी खाली टाळी. आता काय केलं आपण, फरक काय केला. पहिल्या 4 मात्रेमध्ये आपण मूठ टाळी खाली टाळी. खाली कोणत्या साईडला घेतला आपण, दंडाकडे घेतलं. आणि दुसऱ्या 5 6 7 8 या 4 मात्रेमध्ये काय केलं, मूठ टाळी खाली टाळी असं केलं. हे व्यवस्थित लक्षात घ्या आणि करून बघा. एकदा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करा. म्हणजे माझी तर अशी इच्छा आहे की तुम्ही व्हिडिओ लावल्यानंतर शिकायला बसलेत अशा पद्धतीने समोर बसा, टाळ घेऊन बसा किंवा मी जसं सांगेल तसं करा. प्रयत्न करा तुम्ही सुद्धा. बघा मूठ टाळी खाली टाळी, मूठ टाळी खाली टाळी. मूठ नाही हातावर करून बघायचं. मूठ टाळी खाली टाळी, मूठ टाळी खाली टाळी मूठ. आणि आपण सांगतो त्यावेळेला 1 मात्रेवर थांबायचं असतं. भजन सुद्धा आपलं 1 मात्रेतून सुरू होतं आणि 1 मात्रेवरच थांबतं. त्याच्यामुळे ताल सुद्धा आपल्याला 1 मात्रेतून सुरू करायचा आणि 1 मात्रेवर बंद करायचा, हे लक्षात घ्यायचं. आता एक नमुना म्हणून तुम्हाला 3 ते 5 मिनिटापर्यंत आम्ही मूठ टाळी खाली टाळी हे तबल्यासोबत म्हणतो. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत सराव करायचा आहे आणि 4-5 मिनिटानंतर परत आम्ही बंद करू. नंतर मग त्याच्या पुढचा भाग सांगतो. आता सुरुवातीला ऐका. हातावर आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि परत लक्षात घ्या. हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जे अगोदर शिकलेले आहेत, ज्यांना हे येतं, त्यांनी हे नाही करायचं. त्यांच्यासाठी अजून पुढे व्हिडिओ येतील, तिथून त्यांनी सुरुवात करायची. ज्याला जिथून सुरुवात करायची, ज्याला जे येत नाही त्यांनी ते या व्हिडिओतून शिकायचे.
याच्यापेक्षा चांगली सुविधा मला तरी वाटतं देता येत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी ब्लूटूथवर किंवा मोठ्या स्क्रीनवर लावून सुद्धा करू शकता. मला नागपूर चंद्रपूरहून फोन आले की आम्ही मोठ्या टीव्हीवर लावतो आणि एक वेळ आम्ही ठरवला आणि त्या ठरलेल्या वेळेला आम्ही तुमच्या समोर बसतो आणि सगळं करतो. मला खूप आनंद वाटला. चला, त्या ठिकाणी ते लाईव्ह सारखं बसतात ते आणि मी सांगतो त्या पद्धतीने सराव करतात. त्याने जमायला लागलं सगळं. आपण बी करू शकतो. आपल्या घरात टीव्ही असेल, स्मार्ट टीव्ही, त्याला ब्लूटूथ जोडता येतं आणि जोडल्यानंतर त्या मोठ्या टीव्हीवर दिसतं, त्या समोर आपण बसायचंय आणि तसं सराव करायचा आहे. तर एक 4 ते 5 मिनिटं मूठ टाळी खाली टाळी कसं आपल्याला तबल्यासोबत पकडायचंय ते करून दाखवतो. धीनक तिन्न तीन धीनक मूठ टाळी खाली टाळी 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 मूठ टाळी खाली टाळी. आपण 2-2 वेळेला म्हणू म्हणजे काय होईल, आपली मात्रेही पाठ होतात आणि मूठ टाळी खाली सुद्धा आपलं व्यवस्थित येईल. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी 1 2 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी मूठ टाळी खाली टाळी. असं आपण सुरुवातीला मूठ टाळी खाली टाळी हातावर सराव करायचा. आणि आता हा नमुना म्हणून तुम्हाला 4-5 मिनिटाचं आम्ही म्हणून दाखवलं. आता तुम्ही काय करायचे, मूठ टाळी खाली टाळी जे टेम्पोचे व्हिडिओ आहेत 80 120 100, तर त्या प्रत्येक टेम्पोवर तुम्ही
याचा सराव करायचा आहे. हा 80च्या याच्यावर आम्ही सराव करून दाखवला. मग तुम्ही 120 वर वेग पकडायचा आहे, नंतर 144 वर वेग पकडायचा आहे, नंतर 176 हा वेग पकडायचा आहे. त्या वेगामध्ये तुम्ही मूठ टाळी खाली टाळी याचा सराव करायचा आहे. मात्र पथ्य नेहमीसाठी ध्यानात ठेवा, तबल्याच्या बोलाच्या मागे पुढे पडायला नको, त्याच्या सोबतच यायला पाहिजे. त्याच्या सोबत आलं तर आपलं भजन पक्क होणार आहे नंतर. कारण आपल्याला हा सराव करून आपल्या अंगामध्ये लय बसवायची, आपल्या अंगामध्ये ताल बसवायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ताल अंगामध्ये असल्याशिवाय, लय आपली पक्की असल्याशिवाय भजनाला काही अर्थ उरणार नाही. जर पक्की नसेल आपली लय आणि ताल जर आपल्याला मागे पुढे होत असेल, आपलं भजन कधीच हे तालात राहणार नाही. सूर खूप बरेच जण असे खूप सुंदर त्यांचा स्वर आहे, खूप गोड आवाज आहे त्यांचा, पण त्यांना ताल जमत नाही. माझा एक मित्र आहे, अगदी मोठ्या मोठ्या गायकांचे दोस्त आहे ते, त्यांच्या घरी ते जातात गायक लोक, त्यांना तो पाहुणचार करतो मस्तपैकी आणि त्यांच्या घरी भजन होतं आणि त्याला तो दर्दी खूप, त्याला खूप आवडतं. तो बसतोय असं स्टाईलनं मस्तपैकी माझा मित्र, आणि तो असं भजन बी असं मोठ्या गायकाच्या ढंगामध्ये म्हणतो. मात्र त्यांनी भजनात सुरुवात केली आणि उतरणी झाली, परत भजन उचलायचं असलं की त्याला ते जमतच नाही. मग दुसरं कोणीतरी भजन उचलून देतं. आवाज सुंदर आहे त्याचा, मात्र त्याला लय पक्की नाही, ताल समजत नाही, म्हणून त्याचं भजन एवढं वय झालं पण त्यांना ते जमलं नाही आणि हा प्रकार त्यांनी कधी केला नाही. तर असं आपल्यापैकी कोणाचं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तर हे मूठ टाळी खाली टाळी हे सांगितलं. आता आपल्याला परत दुसरा एक सराव करायचा आहे आणि तो सराव आहे टाळाच्या संदर्भातला. आपल्याला टाळ वापरायची भजनात. मग आता टाळाला काय म्हणणार आपण, तर मी तुम्हाला या टाळावर दाखवतो आणि मूठ टाळी खाली टाळी याच्यावरच आपण म्हणायचं. टाळ पुढच्या याच्यात आपण वापरूया. तर या टाळ म्हणजे मूठ ज्याला आपण म्हणतो ते हाताच्या भाषेमध्ये, टाळाच्या भाषेमध्ये याला आपण घुटका म्हणतो. हा घुटका आहे, लक्षात घ्या सगळेजण. घुटका, घुटका, ते गुटखा, गुटखा, ते जे खातात ना पुड्या, तर तो शब्द नाही हा. गुटका म्हणजे याला गुटका म्हणतात आणि तो जे पुड्या खातात ना ते गुटखा, गुटखा आहे तो खाय. हे घुटका आहे, हा काय आणि तो खाय. आपल्याला खा नाही म्हणायचा, आपल्याला काय म्हणायचं, घुटका म्हणायचा. तर घुटका, तर हा घुटका आणि हा टोल, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला हातावर म्हणायच्या. हा घुटका आहे आणि हा टोल आहे. आणि हे खाली आहे ना, त्या खालीच्या ठिकाणी आपल्याला काल म्हणायचा आहे. काल शास्त्रीय संगीतमध्ये समेच्या मात्रानंतर जो समेच्या मात्रेनंतर जो मात्रा येतो त्याला काल म्हणतात, अशी व्याख्या आहे. आणि कालाला खूप महत्व आहे. कोणत्याही ठेक्यामध्ये कालाला खूप महत्व, प्रत्येक ठेक्यामध्ये काल असतो. तर भजनी ठेक्यामध्ये काल दोन आहेत, दोन बागेत दोन काल आहे. एक 3 मात्रेवर आहे आणि एक 7 मात्रेवर आहे. तो कसा आहे, तर याला घुटका म्हणायचं. आपण आता काय करू, ही मूठ आहे ना, आता भाषा बदलू आपण. घुटका आणि हा टोल, ही भाषा टाळाची आहे, पण आधी हातावर आपल्याला सराव करायचा त्याचा. कारण मूठ टाळी खाली टाळी हे काही नेहमीसाठी म्हणायचं नसतं. मात्र घुटका टोल काल टोल हे आपल्याला नेहमी म्हणायचे, कारण ती टाळाची भाषा आहे. मग या घुटका टोल काल टोल हे 4 मात्रे, नंतर दुसरी 4 मात्रे घुटका टोल काल टोल. म्हणजे जसं आपण मूठ टाळी खाली टाळी म्हटलं, ही तर फक्त भाषा बदलली. त्याच्यामुळं 2-3 मिनिटापर्यंत या भाषेमध्ये या 80 टेम्पो बरोबर आम्ही म्हणून दाखवतो तुम्हाला. दिनक तिन्न तीन तीन. आपण या तालासोबत बोल सुद्धा म्हटला पाहिजे नेहमीसाठी. म्हणा सुरुवात केलं की 1-2 आवर्तन जाऊ देतो आपण, त्याला हा ताल म्हटला पाहिजे. हा तबल्यातला बोल आहे. धिन्न धिन धीनक तिन्न तीन तीनक. घुटका टोल काल टोल, घुटका टोल काल टोल, घुटका टोल काल टोल,
गुटका टोल काल टोल 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 तर अशा पद्धतीनं गुटका टोल काल टोल आपल्याला हातावर म्हणायचंय. तुम्हाला नमुना म्हणून 3-4 मिनिटं दिलेत, मात्र तुम्हाला हा सराव प्रत्येक टेम्पो बरोबर करायचा आहे. आणि एक टेम्पो अत्यंत विशेष आहे आणि तो टेम्पो आहे विलंबित ते अतिजलद ते विलंबित, असं मी लिहिलेलं आहे त्याच्यावर. विलंबित ते अतिजलद ते विलंबित म्हणजे विलंबित पासून आपण अतिजलद पर्यंत जातो. 224 टेम्पो पर्यंत त्याच्यात केलेले आहे आपण, हळूहळू वाढवत वाढवत, आणि त्याला सोडायचं नाही, सोबतच यायला पाहिजे. आणि परत 224 हून परत फिरवलं मागं आणि मागं येते परत 80वर आणलं, म्हणून त्याला काय म्हणायचं, विलंबित ते अतिजलद, अतिजलद ते विलंबित, असं त्यात लिहिलेलं आहे. आणि तो व्हिडिओ तुम्हाला तुमची शरीरामध्ये लय पक्की झाली किंवा नाही ते दाखवणार आहे. कदाचित हे जे दुसरे व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला पकडता येईल, परंतु हळूहळू वेगवेगळे वेग आपल्याला त्याच्यात मिळतात आणि त्या प्रत्येक वेगाच्या वेळेला आपल्याला टाळ किंवा टाळी इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही, ते त्याच्यात ताबडतोब कळतं. इथं माझ्याकडे जे येतात त्या सगळ्यांची मी एक प्रकारची टेस्ट घेत असतो आणि ती टेस्ट विशेषतः हीच घेतो मी, टाळ्यांची, 4 टाळ्यांची, की त्यांना या तबल्याच्या सोबत वेगवेगळ्या वेगामध्ये टाळी वाजवता येते. आणि तिथं त्यांना कळतं की अरे आम्ही मागं पडलो, अरे आम्ही पुढे गेलो, आम्ही त्याच्यासोबत जात नाही, त्यांना कळतं. त्याने मात्र दाखवले अशा मी आता तुमची सोय करून टाकली, त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे मात्रा दिसतात, असे मोठं अक्षर दिसतं असं. म्हणजे आता तुम्ही भजन शिकायलाच पाहिजे, नाही शिकलेत तर तो तुमचा प्रमाद होईल. म्हणजे आपण स्वतःच आपली स्वतःची चूक केली असं त्यात होईल असं, म्हणून ते न करता आपण नक्की भजन शिकावं. या ठिकाणी आम्ही हा व्हिडिओ पूर्ण करतो. परत विनंती करतो की आपण सगळ्यांनी बघा. परत एक सूचना देतो की जे 5 टेम्पो केलेले आहेत, वेगवेगळ्या 5-6 टेम्पो आहेत, टेम्पोचे व्हिडिओ ते तुम्हाला सराव करण्यासाठी दिलेले आहेत. तुम्ही हे जे शिकवलं ते सराव करण्यासाठी ते व्हिडिओ लावा.
याच्यातून फक्त माझ्यासोबत करा आणि मग ते तिकडे लावा आणि तुम्ही लगेच त्याच्यासोबत 2, 4, 6, 8 जण जेवढे असतील तुमच्या सोबत शिकणारे सगळ्यांनी ते पाहून त्याच्यावर सराव करा. कारण ते 15-15 मिनिटाची व्हिडिओ आहेत. बरोबर 15 मिनिटाचा एक व्हिडिओ येतो आपला. म्हणजे 80 टेम्पो हा 15 मिनिटापर्यंत आम्ही तुम्हाला दिलेला आहे. 120 टेम्पो 15 मिनिटापर्यंत, 144, 176, 200, 224 आणि 80 ते 224 म्हणजे विलंबित ते अतिजलद, अतिजलद ते विलंबित, अशा प्रकारचे हे 6 टेम्पोचे जे व्हिडिओ दिलेत ना, तर ते तुम्हाला सरावासाठी दिलेत. सराव करावाच लागेल आणि ही 1-2 दिवसात मिळणारी गोष्ट नाही. आम्ही हा उपक्रम लवकरच पूर्ण करणार आहे. म्हणजे उतरणी सांगून भजनापर्यंत जाऊन भजनात कसं वाजवायचं इथपर्यंत मी सगळं सांगणार आहे. पण हा नमुना म्हणून तुम्हाला तिकडे वर्ष 6 महिने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. हा जो आज सराव सांगितला हा तुम्हाला 15 दिवस महिनाभर केला पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही आता एक व्हिडिओ टाकला मी तो पाहून घ्या. मात्र आज झालं की उद्याचा व्हिडिओ, उद्याचा झाला की परवाचा व्हिडिओ, असं करून नाही जमणार. ती व्हिडिओ फक्त बघा आणि नंतर मग हळूहळू तुम्ही प्रत्येक गोष्ट पूर्ण झाली की मग पुढच्या व्हिडिओकडे जा, अशी एक विनंती करतो. आणि मी आपल्याला एक सूचना केली होती की तुम्ही तुमचं तालुका, गाव हे टाका, जिल्हा टाका. तर तुम्ही जवळजवळ सगळेच जण तालुका, जिल्हा टाकायला लागलेत. मात्र काही जण अजून टाकत नाही. तर ते तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा त्या कमेंट्समध्ये, पण तुमचं गाव आणि तुमचा जिल्हा टाका. गाव आणि जिल्हा टाकला तरी भरपूर होतं. मला कळतं की या जिल्ह्यातून म्हणजे काल तर कुठे तिकडे अमेरिकेतून एक कमेंट्स आहे की मी खूप दूर आहे इकडे, परंतु तुम्ही हा व्हिडिओ टाकला त्याच्यामुळे आता आम्ही तिथेही शिकू लागलो, अशा प्रकारचं त्यांनी कमेंट्समध्ये लिहिलेलं आहे. आनंद वाटला की साता समुद्राच्या पलीकडे सुद्धा वारकरी संप्रदायाचं भजन किंवा आपला जो भारतातला भजनाचा प्रकार आहे तो तिकडे आपली मंडळी जाऊन शिकतात. खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांनाही धन्यवाद आहे. आणि आपण सगळेजण कमेंट्स करता, सुंदर वर्णन करता, त्या वर्णनाबद्दल बी सगळ्यांना मी थँक्स म्हणतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटू पुढच्या 6व्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.